नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि एकच विनंती की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात बबन पोद्दार यांच्या एका सत्याचा प्रवास या कथासंग्रहातली कथा ओळख. नलीच्या पोरानं सारी रातभर सूर लावला होता. ते तरी काय करेल दुसरं. 2 महिन्यामागं नली बाळंतीण झाली आणि कच्चं दूध बाहेर पाडायच्या अगोदरच एका थानाला भलं मोठं गळू झालं. येरम डॉक्टरच्या दवाखान्यात 1.5 महिना काढावा लागला. रगड उपचार झालं. बादलीभर रागात आणि ऑपरेशन करून थानातनं बाहेर काढला. वाईच बरं वाटल्यावर आठवड्यामागं घरला आली. दवाखाना सोडताना दुसऱ्या थानाला बाळाला पाजू नका असं डॉक्टरनी सांगितलं. तेव्हा काळीज लाकदेशी हल्लं. दवाखान्यात थितावरची गोष्ट निराळी होती ना. पांढऱ्या डागल्यातल्या नरसा लेकराला घ्यायच्या, कापसाच्या बोळानं त्याला भरवायच्या. दुधाचं 4 थेंब पोटात गेल्यावर निश्चित पाडायचं लेकरू. आत्ताची गोष्टच वेगळी. 2 दिवसाआड दवाखान्यातला माणूस पट्टी बांधायला घरी यायचा. सोबतीला आई असायची. नली कशी बशी उठून बसायची. गळ्याभोवतीचा पदर बाजूला व्हायचा. लांबच लांब पांढऱ्या रंगाच्या कापडाची गुंडाळी हळूहळू सोडवून घेत अर्धवट सुकलेली जखम उघडी व्हायची. दुखऱ्या थानाला मग तो बरोबर आणलेलं गारगार औषध लावायचा. कोरड्या फडक्यानं जखम पुसून घ्यायचा. दुसरं टप्पोर थान थडा थडा उडायला लागायचं. समध्या अंगातनं यातना झोंबायच्या. नलीला कसं उसवायचं. पट्टी पुण्यांदा कापसानं आणि नव्या कापडानं गुंडाळल्यावर ती पडून राहायची. निव्वळ दुखणं सोसत राहायची. घरी आल्यावर मात्र लेकराची आबाळ व्हायला लागली. रिकाम्या पोटानं ते सारखं टॅह्या टॅह्या करत असायचं. आतडी पिळवटून रडणाऱ्या पोटच्या गोळ्याकडं नली वल्ल्या पापण्याने बघत बसायची. दुसऱ्या थानातलं दुधाच्या चिळकांड्या ओढायच्या. पण बाळायला पाजायला बंदी घातलेली. ऊर जड जड भरून यायचा. बाळाचं रडं ऐकलं का दूध आपोआप गाळायला लागायचं. नली निव्वळ हुंदक देत राहायची. काय करावं तिला काही समजायचंच नाही. आणि समजलं तरी जायचं नाही. आज बी असंच झालं. आहे अगं बाळाकडं बघ की गवाईच. मला रातभर डोळ्याला डोळा नाही ग. आईला तिने नवनी केली. आई मोर झाली. 2 महिन्याच्या त्या चिमण्या जीवाला उचलून घेत नाही नाही हा हा असं तोंडानं म्हणत त्याला चूच करत राहिली. पोटातल्या आगीनं ते रडतच राहिलं. त्याचं येवलं हात तिच्या छातीला चाच पडत राहिलं. चोळीच्या आतल्या कातडी पिशव्या टरारून जाग्या झाल्या. आजीच्या काळजाच्या आतली कसली तरी कळ जागी झाली. तिने मग एक मऊशार कापसाचा बोळा वाटीतल्या शिळीच्या दुधात बुडवला. 2 बोटात अलगद धरला. पोराच्या वाटाला लावला. इवलं भट त्यो बोळा चुरू चुरू वाढायला लागलं. अर्धी वाटी रिकामी झाली तेव्हा ते रडायचं थांबलं. घटका 2 घटका नली गपगार झोपली. जागी झाली तेव्हा तिची शाळेतली मैत्रीण चौकशी करायला आलती. कडेवर तिचं 4 महिन्याचं टोपडं घातलेलं पोरगं होतं. तिला बघून भितडाचा आधार घेत नली उठून बसली. नलीची आई कावाशी सोडलं हो दवाखान्यात ना. शेवंतानं आल्या आल्या नलूच्या आईकडं बघत विचारलं. अगं कालच्याला हाडदीत झालं की. आईने सांगितलं. कसं आहे आता. नलीच्या डोळ्यात बघत तिने मोरं विचारलं. काय आता बरं आहे म्हणायचं ग. नली म्हणाली. काय झालं तरी काय म्हणायचं ग. शेवंताची चौकशी सुरूच होती. अगं ह्या इथं गळू झाल्याचं निमित्त झालं बघ. पदर बाजूला सरत गुंडाळून ठेवलेली जागा तिला दाखवत नली म्हणाली. ऑपरेशन झालेली जागा बघून शेवंता हातभर मागत सरकली. वाटाचा चंबू करत म्हणली. बाय अगं नली लई त्रास झाला असेल ग. अगं बाय कसं सोसलं असेल ग. आता काय सांगू, सोसलं बाई तसंच, काय करणार सांग.
भितडाच्या कडलं सरकून बसत नली बोलली, मोहरं सांगायला लागली. अगं चांगलं बादली भर रागात आणि पू बाहेर पडला ना तवा बरं वाटलं बघ. बाया गं बाया बाया बाया. शेवंतानं पुन्हा वाटाचा चंबू केला. तिचं डोळं मोठालं झालं होतं, चेहरा कावरा बावरा झाला होता. एवढ्यात कडेव घेतलेलं तिचं पोरगं सुई टोचल्यावानी वरडायला लागलं. नलीच्या बाजूला उशाला बसत तिने मग पोराला मांडी वाढवं घेतलं. उजव्या मांडीवर त्याचं डोसकं ठेवलं, त्याला छातीला लावलं. जंपरची बटणं सैल करत पादराचा आडोसा धरला. उजव्या हाताच्या तळव्यात त्याचं डोकं उचलून धरत त्याला पाजायला सुरुवात केली. पोरगं लुटू लुटू प्यायला लागलं. पायाने ढुसणे देत राहिलं. ते बघून नलीतली बी आई जागी झाली. तिच्या चांगल्या थानातनं दुधाची धार टपा टपा व्हायला लागली. तिला कसनुसं झालं. एकाएकी तिचं डोळे बी व्हायला लागलं. डाव्या हाताने तिने छाती दाबून धरली आणि तेवढ्यात तिचं बाळ जागा झालं. हात पाय हलवून बेंबीच्या देठापासनं वारडायला लागलं. नलीची आई बेगीनं मोहरं झाली. लेकराला उचलून घेत म्हणली, अगं ती कावळ्याची झोप आहे मोडद्याची, लागलं लगी वारडायला. बाळ काय केल्या गप होईना. शेवंताच्या भरगतचं छातीकडं नली टक लावून बघत होती. शेवंतानं पदर आणखीनच गट करून टाकला. शेवंते, अगं दुसऱ्या बाजूला त्या लडदूला घेतली का पदराखाली? नलीला त्याला पाजायला बंदी आहे म्हणून म्हणलं ग. नलूची आई शेवंताकडे बघत तिला विचारती झाली. कसं तरी हसत नली पोराकडे बघायला लागली. ते बी तिच्या डोळ्यात बघत प्यायसाठी विनवणी करतंय असं तिला वाटायला लागलं. मनाचा हिय्या करून आण त्याला इकडं असं म्हणत तिने मग त्याला मांडीव घेतलं. मांडीची बैठक वाईट मोठी केली. आपल्या पोराच्या मस्तकाखालचा उजवा हात थोडा सैल करून नलीच्या पोराचं डोकं डाव्या हाताने धरून झंपरची दुसरी बाजू सुट्टी केली. पपई हातात धरावी तशी दुसरी बाजू पकडली. आपला डावा तळवा थानावरनं हळूवार फिरवला. बाळाच्या मानाखाली हात दिला आणि दुसऱ्या बाजूचं मौशार गुबगुबीत बोंड त्याच्या वाटात सरकवून टाकलं. वळचणीला पावसाची धार लागावी ना तशी दुधाची धार सुरू झाली. नलीचं बाळ तोंड भरून प्यायला लागलं. त्याच्या येवल्याच्या बचळीतनं दुधाचा पांढरा सफेद वगळ व्हायला लागला. शेवंतानं डोळं मिटून घेतलं होतं. तिला आता मोकळं मोकळं वाटायला लागलं. तिच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि कौतिकाची लकीर दिसायला लागली. समोर बसून नली समद बघत होती. थोड्या वेळानं शेवंतानं दोन्ही पोरासनी छातीबरोबर दाबून धरलं. दोघांनी समाधानाचा डेकर दिला. दोन्ही बोंड रिकामी झालती. पोरं पाय हलवत पोटबारल्याची पावती देत राहिली. शेवंतानं मग पादराचा काठ दातात पकडला. झंपरची बटणं लावता लावता तोंडातल्या तोंडात म्हणली, नले, लेकराचं पोट चांगलं भरलेलं दिसतंय. बघतंय बघ कसं टाकामाका टाकामाका. पोरी लय उपकार झालं ग बाय तुझं. अगं साखळ धरणं काय बी नव्हतं ग लेकराच्या पोटात. अक्षी देवानं धाडल्यावानी आली बघ. अशीच येत राहा रोजच्याला 2-3 वेळा तरी येशील ना ग. बाजूला उभी असलेली नलीची आई शेवंताकडं बघत बोलली, अहो न यायला काय झालं, येईन की म्या. शेवंता म्हणाली. नलूचं डोळं आणि ऊर अभिमानानं भरून आलं. अंबाबाईच्या फोटोकडं बघत तिने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. फोटोकडं बघत पापण्यासनी पदर लावत म्हणली, मोठं वजं उतरवलंच ग माझ्यावरचं. शेवंताच्या रूपानं तूच धावून आली आई. कडक उन्हात तापलेल्या धर्तीवर वळवाच्या पावसाची सर चांगली तासभर कोसळावी तशी तिच्या मनाची अवस्था झाली. मनाला आता तरतरी आली होती. दुखण्याचा इसर पडला होता. शेवंताबरोबर काही गप्पा गोष्टी झाल्या. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. दोन्ही मनं भरभरून मोकळी झाली. तब्बल 2 महिन्यांनंतर नलीच्या तोंडावर राया आली होती. तिचा चेहरा समाधानाची पावती देत होता. मोरला 2.5-3 महिने शेवंता रोजच्याला 4-5 वेळा घराला यायची. नलीच्या बाळाला मांडीव घ्यायची, त्याला पोटभर पाजायची. तीच त्याची आई झाली.
पोट भरल्यावर पोरगं तिच्या तोंडाकडं टाकामाका बघत बसायचं, तिच्या मांडीव खेळत राहायचं. त्याच्या अंगावर आता चांगलं बाळसं आलं होतं, बऱ्यापैकी गुटगुटी दिसायला लागलं होतं. ते दिवस कसं संपलं कळलंच नाही. शेवंताला सासरी परत जायचं होतं. धाकला धीर बिलवडीवरनं गाडी करून न्यायला आला होता. नलीचा निरोप घ्यायला ती तिच्या घरी आली. दोघी रड रड रडल्या. बाळाला शेवटचं पाजून बी झालं. भरल्या काळजानं दोघींनी डोळं पुसलं, कडकडून मिठी मारली. नलीच्या पोराचं माटा मुकं घेऊन शेवंत निघाली. नलीच्या आईची कायच थरथरली. उभ्या उभ्या ती सुधी डोळं गाळायला लागली. घरातनं बाहेर पडताना शेवंतानं तिच्या पायावर डोकं ठेवलं. एक एक दिवस जात राहिला. काळाचं राडगाडगं नित्यनियमानं फिरत होतं. बघता बघता कैक वर्ष संपली. उन्हाळे पावसाळे लोटले. पहिली 4-8 वर्ष मैत्रिणीसाठी सामाशी भेटायच्या, गप्पा गोष्टी व्हायच्या. मोर संसार वाढीला लागला. पोरं मोठी झाली, त्यांची बी लग्न झाली, त्यांच्या पोरासनी पोरं झाली. दिस कोणासाठी थांबत्यात वय थोडं. किती पावसाळा आला आणि गेलं कोणाला ठाव. तरी झाली असत्याल 50-55 वर्ष. मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या एका बाकड्यावर 50च्या दरम्यानचे दोघेजण बसले होते. एकमेकांची विचारपूस करत होते. कोण गाव पाहुणं? ताकारी. तुम्ही कुठलं? आम्ही भिलवडीचं. वय का? माझा आजवळ भिलवडी आहे. असं आहे वय? आम्ही पहिल्यापासून ताकारीला राहतो. कोण आहे? दवाखान्यात कोण आहे? काय झाले? सुनबाई आहे. 15 दिवसामागं बाळंतीन झाली. वय माझी बी सून आहे. 14 नंबरला ॲडमिट आहे बघा. 14 नंबर? अरे म्हणजे ऑपरेशनचा वार्ड की. काय झालं काय सुनेला? काय थाना दुधाच्या गाठी झाल्या म्हणून सांगत होते डॉक्टर. आणि मग हो? आता मग काय चालली समधी खटपट. ऑपरेशन करायचं म्हणत होते उद्याच्याला. कशानं झालं असं म्हणायचं तरी? आता कशानं काय सांगायचं तुम्हासनी पाहुणं. समजा भोग आहे म्हणायचं, दुसरं काय नाही हो. म्हणजे हातानं दुखणं वडून घेतलंय सोनबाईनं. काय सांगतोय काय? म्हणजे मला काय समजलं नाही बा ना. काय सांगायचं तुम्हासनी. हौसेनं शिकलेली सवरलेली शेरगावातली सोनबाई करून आणली. पोराची सासूरवाडी आमच्या मुंबईची. त्याचा सासरा म्हणजे आमच्या सुनेचा बाप लय मोठा आहे, पोलीस खात्यात असतो मुंबईला. भले मग 4-5 साला मागं लगीन झालं. शिकलेली सून म्हणून दांडग्या हौस केली आम्ही. 6 महिने मागं तिला पोरगा झाला. आमसनी ना तू झाला. चांगला तरतरीत पोरगा, अक्षय बाळकृष्णवाने. पण बालसुद्धा धरत नव्हता हो. विचारपूस केली तेव्हा कळलं का सोनबाई पोराला अंगावर पाजतच नव्हती. समध्याने सांगून बघितलं पण तिचा एकच ह्या का, अंगावर पाजल्यानं म्हणा शरीराचा डवलं जातो. भल्या भल्याने समजूत काढून बघितली पण तिने काय ऐकलं नाही. आता हे आजकालची पोरं ऐकायचं नावच नाही बघा. कुठनं काहीतरी डोक्यात खोळ घोसलेलं. आमची सोनबाई काय ऐकाय तयार नाही. मग काय गेल्या महिन्यात छातीत दुधाच्या गाठी झाल्या बघा. इथं ॲडमिट केलं. 15 दिवसामागं चिरफाड करून गाठीचा एक तुकडा काढला, तपासणीला पाठवला आणि रिपोर्ट आल्यावर कळलं कॅन्सरचं दुःख नाही म्हणे. आता मला सांगा यो हट्टीपणा केवढ्याला पाडला म्हणायचा नाही का? तुम्हीच बघा म्हणजे झालं. आजकालची पोरं ही कोणाचं म्हणून ऐकायचं नाव नाही. समजावायला गेलं तर तुम्हासने काय कळतं असं म्हणून आपल्यावर डाफरत्यात. तुम्हाला सांगतो पाहुणं, माझी आई 70 वालंडली तिने. आता तिने तर डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अगं पोरी तसं काय नसते, पोरासने अंगावर पाजायलाच पाहिजे. पुढं म्हणले मी बाळंतीन झाले तेव्हा लोकाच्या पोराला सुधीक पाजलंय. माझ्या आईने लोकाच्या पोराला सुधीक पाजलंय असं सांगितलं, पण कशाचं काय काय उपयोग नाही बघा. तुमच्या आईने लोकाच्या पोराला पाजलं होतं असं म्हणली तुमची आई? माझी आई सांगते ना. मी जन्मलो ना त्या टायमाला तिच्या एका मैत्रिणीच्या थानाला झालतं गळू. ऑपरेशन केल्यावर डॉक्टरांनी तिला पोराला अंगावर घेऊ नका म्हणून सांगितलं होतं. तेव्हा माझी आई मोर झाली आणि त्या मैत्रिणीच्या पोराला आपलं दूध पाजायला लागली. आता बोला पाहुणं.
तुमची आई माझी शेवंता मावशी तर नवं, माझ्या आजीवळची. अगदी बरोबर बोलला की पाहुणं तुम्ही. अहो माझ्या आईचं नाव शेवंताचे. अरे पण तुम्हाला कसं काय ठाव म्हणतो मी. अहो पाहुणं मीच पित होतो शेवंता मावशीला. माझीच आई, तिची मैत्रीण. माझ्या आईचं नाव नलू आहे, नलू. तिच्या तानाला गळू झालतं मी जन्मलो तवा. दोघांची अशी विचारपूस झाल्यावर दोघं पाहुणं एकमेकाच्या गळ्यात पडून कडकडून भेटले. अहो जणू काय राम आणि भरताचीच भेटकी. आतमध्ये भिलवडीकराच्या सुनेच्या ऑपरेशनची तयारी चालली होती. पांढऱ्या डागल्यातल्या नरसा इकडून तिकडं तिकडून इकडं पळतच सुटल्या होत्या. आणि बाकावरचे ते दोघं डोळ्यात जमा झालेलं पाणी पुसत एकमेकांना कितीतरी येळ न्याहाळत बसले होते. किती बी अडवलं तरी त्या 4 डोळ्यातला पाण्याचा लोंढा थांबत नव्हता. मित्रांनो, ओळख ही बबन पोद्दार लिखित कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करायला काहीच हरकत नाही. पुन्हा भेटूयात वेगळ्या लेखकाच्या वेगळ्या कथेचा पुन्हा एकदा. तोपर्यंत नमस्कार मित्र.